महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवाय। महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून चाकणकरांचं काम चांगलं नाहीये। आयोगाचे सदस्य होण्याआधी पक्षाचे सदस्य व्हा अशी चाकणकरांची अट आहे। असीम सरोदे यांची रुपाली चाकणकरांवर ही जोरदार टीका आहे। पण या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोग देखील चर्चेत आलंय। महिला आयोगाची एकूण भूमिका चर्चेत आलेली आहे। तुम्हाला वाटतं की महिला आयोगाची जी भूमिका या सगळ्या प्रकरणात असायला पाहिजे होती ती तशी दिसत नाही किंवा संशयास्पद एकूण तशी भूमिका असं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये? महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीपासून तर महिला आयोगाच्या संपूर्ण आतापर्यंतच्या या मागच्या त्यांच्या अध्यक्ष काळातल्या कार्यपद्धतीबद्दल खूप मोठे आक्षेप घेण्यात आलेले आहेत आणि ते खरे आहेत। म्हणजे मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो। जेव्हा माझी बायको रमा ही 25 वर्ष या क्षेत्रात काम करते महिलांच्या आणि मुलांच्या, माझी बहीण स्मिता सिंगलकर ही नागपूरला असते, जेव्हा त्यांना त्यावेळेस विचारण्यात आलं की तुम्ही सदस्य व्हाल का आणि सदस्य म्हणून तुम्ही काम करा, तेव्हा त्यांनी होकार दिला होता। त्यांची इच्छा होती की आपण सदस्य म्हणून काम करायचं, पण मग त्यांना सांगण्यात आलं की नाही, तुम्ही राजकीय पक्षाचे सदस्य आधी असले पाहिजे। मग कोणत्या तरी या 3-4 पक्षांपैकी कोणत्या तरी याचं सदस्यत्व घ्या, मग आम्ही तुम्हाला सदस्य करतो। म्हणजे याचा अर्थ काय की राजकारण प्रेरित जर नेमणुका असतील अध्यक्षांपासून तर सदस्यांपर्यंत, तर त्या कामाचा दर्जा टिकेल का याचा तुम्ही विचार करा। माझं असं म्हणणं आहे की राज्य महिला आयोग हा राजकारण प्रेरित आहे आणि तसं नसणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच स्त्रियांना न्याय मिळेल। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी,